कारवाया चालू आहेत की आता सूरज चव्हाण असेल, साळवी साहेब असतील, हे बघता सूडबुद्धीचं राजकारण कुठे करताना पडतंय का सरकार? एकूणच परिस्थिती बघता येईल. असं आहे की जे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले नाहीत त्यांच्यावरच फक्त कारवाया होत आहेत, याचा अर्थ सूडबुद्धीनं होत आहेत हे स्पष्ट आहे. परंतु या कारवायांबद्दल मला एक वेगळं माझं मत नोंदवायचं आहे. आमच्या आयुष्यातली 25-30 वर्ष हे आम्ही काँग्रेसला दोष देण्यामध्ये, काँग्रेसला शिव्या देण्यामध्ये आणि काँग्रेस राजवट उलथून टाकण्यामध्ये रक्ताचं पाणी शिवसैनिकांनी आणि शिवसेनेनं केलं. परंतु आज आम्हाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये कुठल्याही विरोधी पक्षाच्या इतक्या छोट्या छोट्या माणसांना त्रास दिला जात नव्हता. तो त्रास ज्या भारतीय जनता पार्टीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये वाढवलं, त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर, त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर आज आम्हा शिवसैनिकांना, मग त्यातला आमचा एक सहकारी या ठिकाणी राजन साळवी असतील, आमचे दुसरे सहकारी वैभव नाईक असतील, तिसरे अकोल्याचे आमदार आमचे नितीन देशमुख असतील किंवा संजय राऊत असतील, आमचे रवींद्र वायकर असतील, आज आमच्या किशोरीताई पेडणेकर असतील, आमचा सूरज चव्हाण असेल, अशा अनेकांना ज्या पद्धतीनं छळलं जातं आहे, आमचे संजयराव राऊत असतील, ज्यांना छळलं जातं आहे, यावरून एका गोष्टीचं दुःख होतं की याच करता का भारतीय जनता पार्टीला आम्ही वाढवली होती, याच करता म्हणून भारतीय जनता पार्टीकरता आम्ही रक्ताचं शिंपणं घालून त्यांचा हा वटवृक्ष वाढवला, याचं आम्हाला दुःख होतं आहे. आणि पुन्हा एका म्हणीची आठवण होते की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. शेवटी ही कुऱ्हाड आज आमचाच दांडा आमच्या पायावर पडतोय, याचं आम्हाला दुःख वाटतं. पण याचं एकंदरीत परिस्थितीचं उत्तर लोकांच्या मधून मिळेल असं वाटतंय. 100% प्रत्येक अत्याचाराला, अन्यायाला, सत्तेच्या माजाला उत्तर हे लोकशाहीमध्ये जनता ठरते. आणि माझी खात्री आहे की आज आमच्या अशा सहकाऱ्यांना ज्या प्रकारे त्रास होतोय ही जनता उघड्या डोळ्यानं बघते आहे. हे राजन साळवी यांचे बंधू हे केवळ राजकारणामुळे मोठे झाले, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही कामधंदा केला नाही, व्यवसाय केला नाही आणि व्यवसायातून त्यांनी काही 4 पैसे उभे करू नये. कुठे लोकशाहीमध्ये किंवा कुठल्या असं कायद्यामध्ये, कुठल्या नियमामध्ये असं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की राज्य करणाऱ्या माणसानं, राजकारणातल्या माणसानं आपलं कुटुंब सुस्थितीत ठेवू नये, स्वतःचं कुटुंब व्यवस्थितपणे जगण्याकरता म्हणून त्यांनी काही धंदे उद्योग करू नये, असं कुठे लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हा जो अत्याचार आहे याला उत्तर नक्कीच जनता देईल याची आम्हाला खात्री आहे. जनतेतून उत्तर मिळाल्यानंतर सत्तेत बदलल्यानंतर याची तुम्ही परतफेड करणार? असं आहे की प्रत्येक गोष्टीला उत्तर हे काळ असतो. आज आम्ही या विषयावर भाष्य करू इच्छित नाही, परंतु आमचा जो छळवाद सुरू आहे हा छळवाद निश्चितपणे जनतेला असह्य झालेला आहे. त्यामुळं त्याचं उत्तर आणि त्याचा हिशेब ज्या दिवशी जनता करेल त्याच्यात आम्ही समाधान मानू. कारसेवकांचा मुद्दा या ठिकाणी म्हणजे फडणवीस साहेबांनी नवभारत टाइम्समधून या ठिकाणी आपण तेव्हा कारसेवकांमध्ये गेलो होतो याचा एक फोटो या ठिकाणी रेल्वे स्टेशनला फोटो. मला असं वाटतं की 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद पडली, बरोबर आहे. आज या गोष्टीला झाली 32 वर्ष. देवेंद्र फडणवीसांचं वय मला वाटतं 50च्या आतच असेल. असं आहे की एका शिवसैनिकांनी जी मुलाखत दिलेली आहे, उद्या आम्ही त्यांचे सत्कार ठेवलेले आहेत. संतोष मोरेसारखा एक सामान्य कार्यकर्ता जो माझ्या चिपळूणमधला आहे, तो जो आठवणी सांगतो, त्या आठवणी कोणाला सांगता आलेल्या नाहीत. त्यानं त्या काळात थंडी लागू नये म्हणून मासाहेबांनी दिलेलं ब्लँकेट जे जपून ठेवलेलं आहे ते आज भाजपाजवळ कोणाजवळही नाही. त्यांनी त्या काळातली वर्तमानपत्रातली काढलेली कात्रणं आणि त्याच्यामध्ये असलेला शिवसैनिकांचा सहभाग हे पुरावे त्यांनी समोर ठेवलेले आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचे फोटो हे आता मॉर्फ करून कोणालाही काढता येतात. एवढंच फक्त मी त्यावर उत्तर देईन. साहेब, जरांगे पाटलांचा या ठिकाणी मुंबईकडे कूच या ठिकाणी सुरू झालेला आहे. जिथपर्यंत आरक्षण मिळत नाही तिथपर्यंत मी माघार घेणार नाही, मात्र नेत्यांना सुद्धा या ठिकाणी गावबंदी करू शकतो असा इशारा त्यांनी दिलेला पाहायला मिळतो. असं आहे की जरांगे पाटलांचा उपोषणाचा विषय हा अत्यंत आता नाजूक वळणारे होऊन ठेपलेला आहे. सरकारनं वारंवार त्यांना वेगवेगळी मुदत, वेगवेगळी आश्वासनं
आणि वेगवेगळ्या अपेक्षा वाढवून त्यांचा या ठिकाणी भ्रमनिरास होतोय की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सरकारने या संदर्भामध्ये वेळीच निर्णय घेण्याची गरज आहे. आम्ही सभागृहामध्ये एकमुखी सगळ्याच्याच पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये तुम्ही 4 कायदे केलेत आणि 4 कायद्यांकरता स्पेशल अधिवेशन तुम्ही बोलवलं, त्याच्यामध्ये हा एक कायदा करा की ज्या ज्या समाजाचं आरक्षणाची मागणी आहे त्या समाजाला ती द्या आणि प्रामुख्यानं मराठा समाजाला आरक्षण द्या. माझा पक्ष तुम्हाला पाठिंबा देईल. आज जरी आम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर नसलो तरी ह्या विषयाकरता आम्ही पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं. पण याबाबतीत केंद्र सरकार काहीही बोलायला तयार नाही. सभागृहामध्ये माझं भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. जी सभा आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूला सरकारमधले एक प्रमुख मंत्री मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिलेत, दुसऱ्या बाजूला सरकारमधलेच एक मंत्री ओबीसी समाजाच्या पाठीमागे उभे राहिलेत. आणि त्यावेळी पार्श्वभूमीवर सभागृहामध्ये माझं जे भाषण झालं त्याच्यात मी प्रश्न विचारला की 2013-14 साली राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं त्यावेळेला मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं, मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं. ज्यांना कोणाला ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं होतं त्यातलं कोणाचं आरक्षण कमी केलं? 1% सुद्धा केलेलं नाही. त्यानंतर सभागृहामध्ये वेगवेगळ्या सरकारमध्ये वेगवेगळ्या वेळी सर्वपक्षीय एकमुखी ठराव झाले की मराठा समाजाला आरक्षण द्या, पण त्याच्यामध्ये कुठंही ज्या समाजाला आरक्षण मिळते त्यातलं 0.5% सुद्धा कमी करा असा कुणीही उल्लेख केलेला नाही. मग हा ओबीसी आणि मराठा हा वाद का होतोय, कशाकरता हा वादापर्यंत विषय येतोय? आणि म्हणून ओबीसीनी देखील या वादात पडू नये आणि मराठा समाजाने देखील या वादात पडू नये हे जेव्हा मी सभागृहामध्ये ठणकावून सांगितलं. पण त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देखील मिळालं पाहिजे ही माझी मागणी मी तिथे लपवून ठेवलेली नाही. त्याला उपाय देखील मी सांगितला. केंद्र सरकारनं EWSमध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 10% वाढवावं म्हणजे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता, आघात न होता ज्या मराठा समाजाची मागणी आहे त्यांची मागणीही पूर्ण होईल आणि वादही होणार नाहीत. परंतु केंद्र सरकारला ते करायचं आहे की न करायचं आहे ते मला माहीत नाही. EWSमध्ये जर 10% वाढलं आणि राज्य सरकारने आपल्या अखत्यारीमध्ये काही निर्णय घेतले तर सगळे प्रश्न निकालात निघतील. परंतु सरकारला प्रत्येक समाज विरुद्ध समाज लढवायचा आहे की काय आणि आपली राजकीय पोळी भाजायची की आहे की काय हे मला कळत नाही. त्याबद्दल सरकारच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण झाली आहे आणि जरांगे पाटलांनी सातत्यानं मुदत देऊन सुद्धा सरकार आहे तिथून 1 इंचभर देखील पुढे सरकायला तयार नाही. त्यामुळं जरांगे पाटलांनी आपलं आता मुंबईकडं कूच केलेली आहे असं माझं म्हणणं आहे. जरांगे पाटलांचा मुद्दा तापतोय, दुसऱ्या बाजूला त्यांचा जो आता प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे मुंबई कदाचित ते ताब्यात घेण्याच्या याने इतके लोक कार्यकर्ते जमतील. हे शेवटचा निर्णय निवडणुकीपर्यंत झाला नाही तर राज्याच्या राजकारणात हा प्रभावी ठरेल मुद्दा. मी राजकारणामध्ये जरी असलो तरी महाराष्ट्राचं समाज स्वास्थ्य टिकून राहावं या विचारांचा माणूस मी आहे. मी एवढीच आजच्या दिवशी अपेक्षा करीन. जर तरवर मी बोलणार नाही. मला पुढे काय घडणार आहे ते स्पष्टपणे दिसतंय तरीसुद्धा मी बोलणार नाही. मी एवढीच अपेक्षा करेन की तुम्ही म्हणतात त्या पद्धतीनं जरांगे पाटलांना मुंबईपर्यंत येऊन मुंबई कूच करण्याची वेळ आली तर माझं म्हणणं आहे की सरकारनं वेळीच निर्णय घ्यावा की जेणेकरून मराठा समाजाच्या आंदोलकांना मुंबईपर्यंत येऊन त्या ठिकाणी धरणं किंवा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारचा सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा. माझा पक्ष याकरता सरकारच्या बरोबर आहे. धन्यवाद. सर, शरद पवारांनी वक्तव्य केलंय की तपास यंत्रणेचा वापर करून कुठेतरी सरकार दहशत माजवण्याचा प्रयत्न करतं. खोटं काय आहे? शरद पवार साहेबांचे आमदार किंवा आज जे मंत्रिमंडळामध्ये गेलेले 9च्या 9 मंत्री यातला एकाच दुसरा मंत्री सोडला तर यांची ईडीची चौकशी नव्हती, यांच्या CBIच्या चौकशा नव्हत्या, यांच्या इन्कम टॅक्सच्या चौकशा नव्हत्या, यांना नोटीस दिलेल्या नव्हत्या. 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले, त्यातल्या किती लोकांच्यावर आरोप आहेत आणि ते तिकडे गेल्यानंतर काय झालं? रक्षाबंधन झालं? काय झालं काय तिकडे गेल्यानंतर? आणि म्हणून पवारसाहेब म्हणतायत हे केवळ महाराष्ट्रापुरेसं नाही. तुम्ही त्या ठिकाणी ते आमदार मंत्री सोरेन, हेमंत सोरेन, शिबू सोरेनचे चिरंजीव हेमंत सोरेन, त्यांच्या राज्यामध्ये काय होतंय? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं राज्य आहे, त्यांच्या राज्यामध्ये काय होतंय? अशोक गेहलोतांचं त्या ठिकाणी राजस्थानमध्ये राज्य होतं, काय झालं? त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये ते राज्य ज्यावेळेला काँग्रेसचं होतं कमलनाथांचं, तिथे काय झालं? दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांचे काय हालाल सुरू आहेत. आणि म्हणून पवारसाहेब म्हणतात
ही केवळ राजकीय भूमिका गोष्ट नाही, तर ही वस्तुस्थिती आहे. राम मंदिरचा मुद्दा कितपत प्रभावी ठरेल निवडणुकांमध्ये? असं आहे की प्रभू रामचंद्र हा आमचा सर्वांचा आहे. मी आज एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की उद्या 22 तारखेला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सर्वांनी मिळून हा कार्यक्रम धूमधडाक्यात करावा. मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये संपूर्णपणे आमच्या तिकडच्या 2-3 तालुक्यांच्या उपस्थितीमध्ये खूप हा कार्यक्रम धूमधडाक्यामध्ये करणार आहोत. याचं कारण असं आहे की ही प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं ही कोणा एका पक्षाची इच्छा नव्हती. किंबहुना जो पक्ष स्वतःहून कुठली जबाबदारी घ्यायलाच तयार नव्हता, ती जबाबदारी त्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली जबाबदारी होती. आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं. आज विश्व हिंदू परिषदवाले कुठे आहेत? आज बजरंग दलवाले कुठे आहेत? अशोक शिंगलांचे अनुयायी कुठे आहेत? प्रवीण तोगडिया कुठे आहेत? उमा भारती कुठे आहेत? साध्वी ऋतांबरा कुठे आहे? विनय कटियार कुठे आहेत? आणि लालकृष्ण अडवाणीसुद्धा कुठे आहेत? शिवसैनिकांचं बलिदान, शिवसैनिकांचं योगदान जे लोक नाकारतायत त्या लालकृष्ण अडवाणींनासुद्धा याच गोष्टीमुळं कधीही पंतप्रधान होता आलं नाही. पार्लमेंटमध्ये श्रीयुत लालू प्रसाद यादव यांचं भाषण आहे का? त्यांनी काय सांगितलं होतं लालकृष्ण अडवाणींना? आज ते लालकृष्ण अडवाणी कुठे आहेत? देशाचे राष्ट्रपती कुठे आहेत? ही सगळी मंडळी आहे कुठे? देशातले 4 शंकराचार्य प्रमुख जी आपली शंकराचार्यांची जी ही पीठं आहेत, आपली धर्मपीठं आहेत, ते कुठे आहेत? आणि म्हणून हे सगळं डावलून ज्यांना हे राजकारणाकरता करायचं आहे त्यांना उत्तर देशातल्या जनतेनं हेच देणं गरजेचं आहे की राम हा सर्वांचा आहे. सर्वांनी मिळून हा आनंदोत्सव आपण साजरा करूया. ज्यांना कोणाला राम राजकारणाकरता वापरायचा आहे त्यांना राजकारणाकरता हा राम वापरता येणार नाही. तर राम ही आमची श्रद्धा आहे, राम आमची निष्ठा आहे, राम आमची भक्ती आहे, राम आमचं स्वप्न आहे. म्हणून सर्वांनी हा कार्यक्रम धूमधडाक्यात करावा की ज्यांचा हा राजकारणाकरता मतपेटी म्हणून राम वापरण्याचा ज्यांचा हेतू आहे तो स्पष्ट होणार नाही. साहेब, त्याच अनुषंगानं राम मंदिर तो स्पष्ट होणार नाही, साध्य होणार नाही. राम मंदिराचं निमंत्रण या ठिकाणी उद्योगांना आलेलं पाहायला मिळतंय. ते उद्या काळा मंदिरात जाणार आहेत. दुसरीकडे मोदी अयोध्येमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार. असं आहे की उद्धव साहेबांना निमंत्रण येणं न येणं याला मी फार महत्त्व देतच नाही. कारण शेवटी हा जर कार्यक्रम मोठ्या विशाल मनाने करायचं जर ठरवलं असतं तर याला निमंत्रण द्यायचं की त्याला निमंत्रण द्यायचं नाही हा भेदभाव झालाच नसता. पहिली गोष्ट काय झालं, आज अयोध्येमध्ये राम मंदिर होते कोणामुळे होत आहे? सुप्रीम कोर्टामुळे होते. अयोध्येमध्ये राम मंदिर होते ते कोणामुळे होत आहे? तर राम न्यास जो निर्माण केलेला आहे त्या न्यासामुळं हा ठिकाणी होतं आहे. परंतु काही पक्षाला असं वाटतंय की आम्ही प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करू, तर ते शक्य होणार नाही. त्यामुळं उद्धव साहेबांना निमंत्रण आलं काय नाही काय आलं काय याला मी फार महत्त्व देत नाही. एकट्या जगानं आणि एका देशानं, अख्ख्या देशानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना महत्त्व दिलेलं असल्यामुळं कुठल्या तरी एखाद्या 4-2 पक्षाच्या लोकांनी म्हणजे पक्षाच्या 4-2 लोकांनी त्याला महत्त्व दिलं नसेल तर त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता फार काही महत्त्व देत नाही. साहेब, एकीकडे निमंत्रणाचा विषय आल्यानंतर उद्या शिंदे किंवा मंत्रिमंडळातले फडणवीस सर कोणीच या कार्यक्रमाला जाणार नाही आहेत. नाही, असं आहे की ते जाणार नाहीत का त्यांना कोणी येऊ नये म्हणून सांगितलं आहे हे मला माहीत नाही. त्यामुळं ते गेले तरीही आनंद आहे, नाही गेले तरीसुद्धा मला आनंद आहे. प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहतं आहे याच्यामध्ये मला आनंद आहे. त्यामुळं कोण शिंदे गेले काय आणि मिंदे गेले काय आणि नाही गेले काय याचा फार विचार करण्याची गरज काय आहे असं मला वाटतच नाही. काळा मंदिरामध्ये उद्धव ठाकरे जाणार, तिथे सुद्धा भाजपने विरोध केलाय नाशिकमध्ये. कोण भाजपवाले? गोमूत्र शिंपडू म्हणून एका आमदारांनी भाजपच्या सांगितलं नाही. उद्धव साहेब कोण आहेत की तुमच्याबद्दल गोमूत्र शिंपडायचं म्हणून सांगताय? आणि म्हणून ज्यांची बुद्धी ही फक्त गोमूत्रा पुरेशीच आहे त्यांच्याकडून आम्हाला सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. त्यांनी गोमूत्र शिंपडत राहू नये तर गोमूत्र पीत राहावं असा माझा त्यांना सल्ला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.